धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. बावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही इंडिया पोस्टच्या वतीनं इथे एक स्पेशल कवरचं आज अनावरण केलं. तसंच त्यांच्या मुख्य बाबूजींसाठी एक माय स्टॅम्प नावाचा एक स्टॅम्पचा रिलीज केलेला आहे. जे काम करत आहे मध्य भारतामध्ये धातू आणि इतर उत्पादने बनवून त्याबद्दल त्यांच्यासाठी एन्करेज करण्यासाठी, त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचं स्पेशल अरेंज केलं. हे आपण पहिल्यांदा करत आहे की याच्या आधीही त्यांनी केलेलं आहे? ते आम्ही करत असतो. ज्या संस्था आमच्याकडे प्रपोजल घेऊन येतात की त्यांचे काही विशेष त्यांची अचिव्हमेंट असेल की 50 वर्ष पूर्ती झाली, संस्थेची 100 वर्ष झाली किंवा इतर काही आणखी महत्त्वाचे ऑकेजन असतील की ज्यासाठी त्यांना ते कमोमरेट करणं म्हणतात किंवा स्मरणार्थ त्याचं साजरा करणं म्हणतात. तशा पद्धतीनं आम्ही अशा पद्धतीचा एक स्पेशल कवरचा कार्यक्रम असतो आणि आम्ही विविध कार्यक्रम असे करत असतो. त्याकरता काय प्रोसेस आहे आपल्याकडची? त्यासाठी ऑफिसमध्ये ॲप्लिकेशन द्यावं लागतं आणि मग त्यांनी तुमचं काही ते कवरचं जे डिझाईन असेल म्हणजे तुमची जी संस्था आहे त्या संस्थेची बिल्डिंग असेल किंवा आणखी काही तुम्हाला काही व्यक्ती असतील तुमचे जुने फाउंडर वगैरे त्या व्यक्तीचा फोटो वगैरे पण लावला तर चालतं. फक्त जिवंत व्यक्तीचं लावता येत नाही त्या कवरवर. पण माय स्टॅम्पमध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो पण तुम्ही जर दिला तर तुम्हाला 300 रुपयामध्ये माय स्टॅम्प माझं 12 स्टॅम्पचा एक शीट हे तुम्हाला म्हणजे कॉलेजच्या मुलांसाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी वगैरे हे एक चांगली पुस्तकाची लायब्ररीमध्ये एक त्याची काही फीस वगैरे असते? 300 रुपयामध्ये तुम्हाला एक शीट मिळते. आणि पोस्टाच्या इतर सेवा पण तुम्हाला माहितीच आहे. आमच्याकडे सेंट्रल बँक आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, पोस्ट ऑफिसमधून पासपोर्ट सेवा चालू आहे, इव्हन रेल्वे रिझर्वेशनचे कामकाज पण आहे. आमच्याकडे आधार सेवा चालू आहे आणि इतर ज्या सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट सेवा आहेत. विशेषतः गेल्या वर्षी लाडकी बहिणीचे नागपूरमधून खूपच लाखो अकाउंट्स आम्ही उघडले आणि त्यांचे जे पेमेंट येते ते आम्ही ह्या महिलांना दर महिन्याला त्यांना त्याचं पेमेंट करतो. तर अशा प्रकारे पोस्टाच्या विविध सामाजिक सेवा असलेल्या कार्यक्रम आणि ॲक्टिव्हिटी चालू असतात. काही वेळाच्या आधी आपण सांगितलं की आपण पासपोर्टमध्येही काहीतरी आपलं सहकार्य आहे. हां, जिल्ह्याच्या ठिकाणी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मोठ्या ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र पण चालू आहे आणि मग तिथे मग प्रत्येकाला नाहीतरी नागपूरमध्ये विदर्भातून यावं लागतं. तर तसा त्यांचा तो वेळ जाऊ नये किंवा पैसे खर्च होऊ नये जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष ठिकाणी जिथं जिथं आपली कॉन्स्टिट्युन्सी आहे किंवा काय म्हणतात त्याला मतदारसंघ प्रत्येक मतदारसंघ. जयसवाल निको इंडस्ट्रीज़ लिमिटेड से जयसवाल निको इंडस्ट्रीज़ लिमिटेड 52 ईयर्स बैक नागपुर में स्थापित हुई थी और इसका नागपुर और अंजोरा के इर्द गिर्द फाउंड्रीज़ है ऑटोमोटिव और कंस्ट्रक्शन कास्टिंग सेक्टर में. और रायपुर में सिलतारा इंडस्ट्रियल एरिया स्थित हमारा 1 मिलियन टन पर एनम इंटीग्रेटेड स्टील प्लांट है. हम अलॉय स्टील में देश के जाने माने मैन्युफैक्चरर्स में से एक है और कास्टिंग्स में तो शुरू से ही हम इंडस्ट्री लीडर रहे हैं. ये उपलक्ष्य बाबूजी के हमारे 92nd बर्थडे का है और वो हम फाउंडर्स डे के रूप में भी मनाते हैं. तो जयसवाल निको का ये 52nd फाउंडेशन डे भी है. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट का हम आभार प्रकट करते हैं कि उन्होंने एक शॉर्ट नोटिस पे कंपनी का एनवलप और बाबूजी के नाम पे स्टैम्प का इनॉग्रेट किया. स्टैम्प की मतलब एक कल्पना कैसे आई मन में? ये तो हमारे HR को और हमारे प्रमोटर्स को कल्पना डेफिनेटली उनके दिमाग में थी कि वे कोई एक अलग इनोवेटिव तरीके से बाबूजी के बर्थडे के उपलक्ष्य में कुछ ऐसा किया जाए जो कि यूनिक रहे और जो सबको याद रहे. और डिपार्टमेंट ऑफ पोस्ट से जुड़ने का सौभाग्य मिला हमें जो कि नेशन बिल्डिंग में आज 170 साल से अपनी सर्विसेज निरंतर प्रदान कर रहे हैं. इसको करने में कोई दिक्कतें आई ऐसे? नहीं, कोई दिक्कतें नहीं. बहुत ही सहयोग पूरे निको के और डिपार्टमेंट ऑफ पोस्ट की टीम का रहा और बैकग्राउंड में पूरी टीम ने निरंतर प्रयास करके इसको सक्सेसफुली की. इसके लिए बहुत बहुत आभार प्रकट करते हैं.
ठीक है।